चला, सकाळी आपण भेटलो होतो, सकाळी म्हणजे 12:30 वाजता. आणि तेव्हा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही व्हिडिओ बघूनच असाल, आणि बघितला नसेल तर आधी तो बघा आणि मग हा बघा. सकाळी मी तुम्हाला दाखवलं की आपण बाहेर जाताना कसं असावं, घरात सुद्धा टिपटॉप असावं. आंघोळ करून आल्याबरोबर भूतासारखे केस वगैरे नाही सोडायचे, हे सगळं जागच्या जागी असलं पाहिजे. घरातली गृहिणी असली तरी कोणीही बेल दाबली, दरवाजा उघडला तर त्यांना वेलकम वाटावं. असं आपलं जुने सलवार कमीज घरात घालावेत, चांगले सलवार कमीज बाहेर घालावेत, वेगवेगळ्या पोटल्या करून ठेवाव्यात. कधी काय घालायचं ते आधीच ठरवून त्याप्रमाणे बॅग्स करून ठेवाव्यात. आता बॉक्सेस मिळतात ना. आणि मग माझ्यासारखी असली जिला केस नाहीत, भुवयावर केस नाहीत वगैरे, तसं असेल तर कसं करायचं हे तुम्ही यंग मुली असल्या तर ते तुम्हाला असणार, आयब्रोला केस असणार, काही करायची गरज नाही. तुम्ही पार्लरला जाऊन शेप करून येता, बस दॅट इज इनफ. पण दिवसाच्या वेळी जरा कमी मेकअप लावायचा असला तरी, मेकअप म्हणजे काय, फाउंडेशन मी हे वापरते मेबीलाईनचं हे, आणि दुसऱ्या कंपनीचं आहे हे. जरा एक शेड फेअर आहे आणि हे रोजच्यासारखं रोज दिवसाचं लावायला, 330 नंबर दिवसाचं लावायला. आणि हे संध्याकाळी जर कुठे जायचं असेल फंक्शन्सला, एरवी नाही, भाजी मार्केट वगैरे नाही, भाजी मार्केटला काही हे फाउंडेशन लावायचंच नाही, फक्त काजळ, पेन्सिल, थोडं लिप कलर लावायचं आणि जायचं. नॉर्मल कलर्स हे बघा, एकदम नॉर्मल कलर्स. पण संध्याकाळी, पण ऑफिसला जाताना सकाळचं आपण बाकी बायका भाजी मार्केटमध्ये जातो ना, त्याच्याहून जरा जास्त करून जायचं. काय करायचं, तुमचं पोस्ट कसं असेल त्याप्रमाणे. हायर पोस्टवर असला तुम्ही, मॅनेजरियल पोस्टवर, तर अगदी नीट अँड टायडी टॉप पण हे अगदी सगळं भपका नाही, सिंपल पण वेगळं उठून दिसलं पाहिजे व्यक्तिमत्व, तसं करायचं. आणि जर साधं असं क्लरिकल जॉब वगैरे करणारे असतील तर ओके, एक फाउंडेशन लावलं, एक लिपस्टिक लावली, ड्रेसला मॅचिंग, म्हणजे हे ब्लू कलर वगैरे असला तर जरा पिंकिश शेड्स लावायच्या, आणि जर ब्राऊन्स आणि असले कलर असले तर ऑरेंजेस, रस्ट कलर असले शेड्स लावायचे. बहुतेक ह्या स्किन कलरला ही लिपस्टिक मॅच होते, जी ब्राउनिश असते, मॅरूनिश असते ती. आणि पिंकिश आहे ना, ती गोऱ्या रंगाला पिंकिश, पिंक कुठचाही शेड असू देतो, पिंकिश गोऱ्या रंगाला सूट होतो. पण तुम्ही तुमच्या सावळ्या मुलीच्या अंगावर जरी डार्क पिंक कलरचं काही असलं तर पिंक लावायला हरकत नाही. आता मी सांगणार आहे, सकाळी मी सांगितल्याप्रमाणे की ऑफिसला जाणारी मुलगी आणि तिथूनच तिला एक फंक्शन अटेंड करायचं आहे संध्याकाळी, घरी यायला उशीर होणार. बरं, ऑफिस झाल्यावर घरी जाऊन परत येऊ शकत नाही, कारण आजकालची वाहतूक पाहतो ना आपण. त्यामुळे ती काय करणार, सेम ड्रेस ती नाही घालणार, कारण सबंध दिवस ऑफिसमध्ये रडवलेलंच ड्रेस ती पार्टीला नाही घालणार, कोणीही नाही घालत. एक वरचं टॉप तरी ती चेंज करेल. समजा तिने पॅन्ट आणि काही शर्ट वगैरे असं आजकालच्या पोरी घालतात तसं काही घातलं असेल तरी पण ती वरचं टॉप चेंज करेल, म्हणजे दॅट विल बी अ डिफरन्स. आय एम टेलिंग यू शुड डू दॅट. एक काहीतरी काय तुम्ही ड्रेस घालता त्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर पॅन्ट शर्ट घालता, जर सलवार कमीज घालता, तर खाली जे आपण घालतो
तेच राहील, फक्त वरचं टॉप बदला. फक्त वरचं टॉप बदललं त्या ह्याला मॅचिंग, पॅन्टला किंवा सलवारला मॅचिंग. आणि जर अशी साधी ओढणी असली तर जरा झकास ओढणी घ्या मॅचिंग. कळलं का मी काय म्हणते ते? समजलं तुम्हाला? ऑफिसला जाताना आपण एक ड्रेस घालतो. आता आज मी बघा, नेव्ही ब्लू सलवार आहे माझी, हे आहे आणि हे आहे. ओके ना, ऑफिसला गेले मी. संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे पार्टीला. मला जर फ्रॉक म्हणजे काय म्हणतात तुम्ही त्याला, ड्रेस घालायचा असेल तर तो घालीन मी. आतला सलवार तसाच राहील, दिसणार नाही तो बाहेरून. नाही तर सलवार कमीज चांगल्या प्रतीचा घालत असेल तर सलवार कॉमन असू दे, त्याला मॅचिंगवर. बहुतेक खाली सलवारवर लक्ष जात नाही. आजकाल ड्रेसेस एवढे लॉंग असतात की सलवार हार्डली दिसते. त्यामुळे वरचा एक ड्रेस एकदम झकास एक घ्या, एखादा बांधून घ्या, पॅक करून घ्या, तो घाला. आणि सकाळी ह्या ड्रेसवर तुम्ही जे लावणार मेकअप, तेव्हा डे टाईम फाउंडेशन लावणार आहे. सकाळी जाताना ऑफिसला डे टाईम फाउंडेशन. आणि संध्याकाळी आपल्या क्लोकरूम असतं ना, तिथे जाणार, क्लोकरूमला जाणार. चेहरा वगैरे धुवायची काहीच गरज नाही. तुम्ही ते वेट स्वॉब्स म्हणतात ना, छान वास असतो त्याला, त्याच्याने असं थोडं डॅब करा म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल. हाताला पण असं डॅब करा. आणि मग हे फाउंडेशन याच्याहून एक शेड फेअर आहे, म्हणजे ते असं व्हाईट नाही दिसणार तुमच्या चेहऱ्यावर. पण रात्र आणि दिवस ह्याच्यात फरक असतो. दिवसाचा लाईट असतो मेकअप, रात्रीचा डार्क असतो. डार्क म्हणजे जरा जास्त असतो. त्यामुळे हे फाउंडेशन लावलं तर तुमचा चेहरा उठून दिसेल. हे फाउंडेशन लावलं तसंच ठेवलं किंवा हेच लावलं संध्याकाळी डल दिसेल. त्यामुळे एक शेड जास्त घ्यायची आणि ती सकाळी कशी लावली तसंच असं लावायचं. आखला लावताना असं नाही, असं घेणार ना. आणि मग एक त्यांचं पफ सारखं मिळतं, वेट पफ. तर वेट पफनी चांगलं असं स्प्रेड करायचं. ओके, गळा पण, गळा नाही सोडायचा बरं का. मग डोळ्यात काळी पेन्सिल असते ना, ती किंचित, कारण सकाळी लावलेलं असतं. ओके, आयब्रो पेन्सिल सकाळी तुम्ही ब्राउनिश लावली आहे. आता एक ब्लॅक घ्या, ब्लॅक एक ठेवा मेकअप किटमध्ये. आणि ती ब्लॅक घेऊन, आता ही ब्राऊन आहे ना, मी जरा सकाळी केलेलं आहे ना त्याच्यावरच मी जरा जास्त थोडं डार्क केलंय. बघा, डार्क केलंय की नाही? मला चष्मा नाही ना, दिसत नाहीये. परत असं सिंगल लाईन मध्ये कधीच करायचं नाही. नो 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 टू सिंगल लाईन. यू हॅव टू गिव्ह स्ट्रोक्स. सकाळी आपण शेप केलेला आहे, त्याला आणि काही करायचं नाही, शेप करायची गरज नाही. फक्त वरची भुवई जी आहे, मेन भुवई आपली, त्यालाच थोडा रंग लावायचा. ओके, आता आला आय शॅडो. सकाळी तुम्ही जो ड्रेस घालणार आहात त्याच्यातला एक तरी कलर, म्हणजे ब्राउन्स, ऑरेंज, रेड, असं काहीतरी एक त्याच्यात असू दे. म्हणजे तुम्हाला आय शॅडो लावताना
रात्री त्रास होणार नाही. ऑफिसला जाताना पण आय शॅडोचं जर असं तुम्ही लावत असाल तर, समजा लावत असाल तुम्ही आय शॅडो ऑफिसला जाताना, तर तुम्ही ऑरेंजेस बेज असलं काही घेतलं की तुम्ही बेज कलर, ऑरेंजिश कलर, रस्ट कलर असलं घेऊन तुम्ही लावणार. इथे लावणार, मी सकाळी सांगितल्याप्रमाणे इथे लावणार आणि मध्ये क्रीम कलर लावून मग ते ब्रशनी ब्लेंड करणार. आणि इथे आहे ना, इथे व्हाईट लाईट कलर इथे लावणार डोळ्याच्या खाली. इथे नाही, इथे नाही, इथे आउटर साईड. आणि मग एक ब्रश घेऊन तो आय शॅडोचा ब्रश घेऊन ब्लेंड करायचं म्हणतात त्याला, ब्लेंड करायचं. कोणाला आवड असेल तर त्यांनी पेन्सिल वरून करावे. तेव्हा स्ट्रोक इथे आल्यावर स्ट्रोक वरच्या बाजूला घ्यायचा. बाहेर ते मद्रासी सारखं करायचं नाही, पण फक्त इथे आल्यावर असं खाली उतरू नका, जरा असं वर झटका द्या. ओके. सकाळी लावलेला लाईट आय शॅडो जो आहे तो कलर जर तुमच्या याला मॅच होत असेल संध्याकाळच्या ड्रेसला, तर तोच कलर लावा, पण जरा जास्त लावायचा. इथे डार्क, त्याच्यातच पॅलेटमध्ये कलर्स मध्ये कट करावं लागलं. एवढं खूप भरलं होतं, ते सगळं रिकामं केलं आणि मग आता परत आली याच्यावर. जे कलर असतील तेच पॅलेटमध्ये त्यातलाच डार्कर शेड घेऊन, सकाळी हा इथे डार्कर होता ना, तिथेच त्याच रंगातला जरा डार्कर शेड घेऊन तो इथे लावायचा. आणि जर नाहीच कलर, तो नाहीच आहे आपल्या ड्रेसमध्ये, बहुतेक तसं करू नका. कुठे जाताना तुम्ही दोन्ही ड्रेस असे चूज करा. समजा तुम्ही मोरपीशी साडी घेत असाल, नेसत असाल, त्याला नेव्ही ब्लू कलरची बॉर्डर आहे, तर तुम्ही आणि काहीतरी वेगळं घेऊ नका. काहीतरी मोरपीच असं काहीतरी निळं काहीतरी असलेलंच सकाळी घाला, म्हणजे तुम्हाला मेकअपला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. फक्त इथे फाउंडेशन, जास्त फेरिश फाउंडेशन लावायचं आणि तेच आय शॅडो सकाळी लावलेलंच लावायचं. लिपस्टिक तीच लिपस्टिक डार्क करायची आणि 1 मिनिटात तयार होतं. 2 वेगवेगळे कलर्स असले तर मग तुम्हाला आय शॅडो परत वेगळा लावावा लागणार. न पुसता लावू शकता तुम्ही, कळलं? त्याच्यावरच लावू शकता आणि ब्लेंड करायचं. आता तुम्हाला काय सांगणार, तुम्ही हुशार आहेत हो पोरी. तुम्ही पोरी, आजकालच्या पोरी एकदम हुशार आहेत, एकदम ग्रेट आहेत. मी कोण म्हातारी सांगणार, पण मला जे शिकलेली आहे, मी जे करते ते करावं. आणि मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत अमेरिकेची, मेकअपवर, ह्याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे मी. त्यामुळे ते तुम्हाला मी वर जायच्या आधी ते मी वाटून जाणार, माझ्या डोक्यात ठेवून नाही जाणार. आय विल डिस्ट्रीब्यूट व्हॉट एव्हर आय हॅव लर्न्ड. दॅट इज माय मोटो, मेन मोटो फॉर टेकिंग द यूट्यूब. बाकी लोक यूट्यूब पैसे कमवायला घेतात आणि काही माझ्यासारखी थोड्या आता असतात, त्या छंद म्हणून घेतात, त्यांची आवड वाटण्यासाठी घेतात. त्यातली मी एक आहे. माझ्याकडे जे मी शिकलेले आहे ते मी वाटणार. असं मग तुम्ही करायचं, मेकअप छान करायचं. आणि केस तुम्ही सकाळी असे विंचरले असतील तर ते मोकळे सोडा जरा, किंवा आणि काही तुमच्या मनात असेल तसं करा, वेगळं काहीतरी करा, पण झटक्यात होण्यासारखं. खूप मोठं काही नाही. आजकाल बघा किती छान अशा रेडीमेड मिळतात नाही का. असं केलं आणि ते असं लावलं की झालं. आणि ते गाऊनला पण छान दिसतं, साडीला पण छान दिसतं. आणि मग त्याच्यात लहान लहान फुलांचे असे ब्रशसारखे असतात, ते घालायचे की झालं, पार्टीला तयार मॅडम, हो की नाही. आणि मग शूज वगैरे बघा, तुम्ही बघा काय करायचं. सकाळी ऑफिसला जातानाच त्या घालून जा. आणि काय म्हणायचं,
काय काय वाहून नेणार ऑफिसला, हो की नाही. लॉकर सगळ्यांना मिळत नाही, सगळ्यांकडे नसतो लॉकर. एनिवे, मी सांगितलं हेअरस्टाईल सांगितली, रेडीमेड हेअरस्टाईल म्हणजे घाईघाईत जायचं असेल तर सगळं रेडीमेड असायला पाहिजे, घातलं आणि गेलं. ॲक्सेसरीज, त्याला ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या घ्या. आणि आता आजकालचं ट्रेंड जसं आहे हेवी ऑक्सिडाइज्ड, हेवी मण्यांचं, ट्रेंडी घाला, ट्रेंडी होऊन जा पार्टीला, म्हणजे मस्त वाटेल. स्वतः छान सजलं ना की स्वतःचा मूड एकदम एलिव्हेट होतो. एलिव्हेट झाल्यावर त्याचा चेहरा आपला खुलतो. मी काय केलं, नीट झालं की नाही कोणाचं, असं असलं तर संबंध संध्याकाळ तशीच जाते आपली. नाही, आपण सगळं आपल्या मनाप्रमाणे करून जायचं, म्हणजे आपले मूड एकदम उचलल्यासारखे होते. सो ऑल द बेस्ट. अँड इफ यू हॅव एनी डाऊट्स प्लीज शेअर विथ मी. I will give the answers to that. Okay? So, all the best. Bye. Love you.